नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर ते आहे की हाऊ टू मॅक्झिमम मार्क्स फॉर ग्रुप सी प्री. म्हणजे गट क च्या पूर्व परीक्षेला तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर कसा करता येईल तर त्याच्या संदर्भामध्ये आपला हा व्हिडिओ असेल. तर त्याच्यामुळे ड्रीम्स वर्सेस रियालिटी संदर्भात तर आपण काही चर्चा जी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्यासाठी आपण गट ब चा संदर्भ जो आहे हा आपण या व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून जो आहे ते घेणार आहे. तर आता वेळ न दवडता आपण सुरुवात करूया की जास्तीत जास्त तुम्ही ग्रुप सी च्या प्रिलिमला कसा तुम्ही स्कोर जे आहे ते करू शकता. तर याच्यामध्ये आपल्याला काही सब्जेक्टच्या प्रायोरिटी जे आहेत ते आपल्याला ठरवावे लागणार आहेत. ठीक आहे, सब्जेक्टच्या प्रायोरिटीज आपल्याला ठरवावे लागणार आहेत. तर याच्यामध्ये एकूण 3 आपण पार्ट्स जे आहे हे आपण करू शकतो. तर पहिला आहे की मार्क्स इम्प्रूव्हिंग सब्जेक्ट, म्हणजे तुम्हाला ह्या विषयामध्ये जे आहेत ते तुम्हाला मार्क्स इम्प्रूव्ह करायचे आहेत. दुसरा आहे की हाय स्कोरिंग सब्जेक्ट्स, या विषयामध्ये तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स जे आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि तिसरा आहे मॉडरेट सब्जेक्ट्स, याच्यामध्ये मग करंट अफेअर्स असेल किंवा हिस्ट्री असेल हे तुमचे मॉडरेट सब्जेक्ट राहतील. तर आत्ताच्या कंबाईनच्या गट ब च्या पूर्व परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारलेले होते बघा. तर गणित या विषयासाठी एकूण 10 क्वेश्चन्स होते 10 मार्कला, बुद्धिमत्ता 10, सामान्य विज्ञान 15 आणि अर्थशास्त्र 15, असे जवळपास 50 प्रश्न जे होते हे गणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या विषयावरती विचारलेले होते. म्हणजे जवळपास हिथं एकूण 50% वेटेज जे आहे, ठीक आहे, 50 मार्क म्हणजे 100 पैकी पेपर होता. तर त्यापैकी 50 क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला या गणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र विषयावरती विचारलेले आहेत. म्हणजे जवळपास 50% वेटेज इथंच झालं तुमचं. ठीक आहे, त्याच्यानंतर हाय स्कोरिंग सब्जेक्ट म्हणजे आता एक प्लस पॉईंट फक्त असं झालेलं आहे की राज्यशास्त्राचे आधी 10 प्रश्न यायचे, तर त्याच्यामध्ये 5 प्रश्न जे आहेत ते आता एक्स्ट्रा यायला लागलेले आहेत. म्हणजे राज्यशास्त्र 15 मार्कचा प्रश्न 15 मार्कला जो आहे तो विषय झालेला आहे. आणि भूगोल जे आहे ते 10 मार्कला विषय जो आहे तो त्यांनी आता विचारलेला होता. मग यातले जे प्रश्न आहेत हे कट करून वेटेज त्यांनी इकडे वाढवलेलं आहे. म्हणजे भूगोलाच्या आधी 15 यायचे, पण त्यातले कट करून आता ते मॅथ्स अँड रिझनिंग मध्ये ते विषय जे आहेत ते गेलेले आहेत. ठीक आहे, तर मग हे हाय स्कोरिंग सब्जेक्ट आहेत, राज्यशास्त्र आणि भूगोल असेल ते. आणि मॉडरेट म्हणजे चालू घडामोडी आणि इतिहास हे आहे ते मॉडरेट जे आहे ते स्कोरिंग साठीचे सब्जेक्ट आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये चालू घडामोडी जे आहे ते 15 क्वेश्चन असतात 15 मार्कला, आणि इतिहास जे आहे ते 10 क्वेश्चन जे होते ते विचारलेले होते. म्हणजे राज्यशास्त्र भूगोलाची एकूण 25 क्वेश्चन्स आणि चालू घडामोडी आणि इतिहासाची मिळून एकूण 25 क्वेश्चन्स एक एक मार्कला. मग याच्यामुळे हे टोटल झालं 100 जे होते ते गुणांची गट ब ची पूर्व परीक्षा झाली. ठीक आहे, तर आता मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा जो स्कोर जो आहे तो सध्या ज्या बाउंड्रीवरती आहे त्या अशा प्रकारे दिसून येतोय की जर ह्या विषयांचा जर आपण टॅली केली, ठीक आहे, तर गणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान किंवा अर्थशास्त्र याच्यामध्ये एकूण 25 गुण, एक मी अंदाजित सरासरी पकडतोय, कदाचित याच्यापेक्षा सुद्धा जास्त सुद्धा असू शकतो काही जणांचा, पण एक अंदाज आपण पकडण्यासाठी आपण हे बघतोय. राज्यशास्त्र आणि भूगोलामध्ये मॅक्झिमम सगळ्या विषयांचा विद्यार्थ्यांचा स्कोर हा 20 पर्यंत तरी 100% गेलेला असेल. चालू घडामोडी आणि इतिहास याच्यामध्ये मॅक्झिमम स्कोर हा तुमचा 10 पर्यंत गेलेला असेल. ठीक आहे, तर हे असे एकूण जर 25 आणि 20 झाले, जवळपास 45 आणि 10 झाले 55, जवळपास 55 पर्यंत मॅक्झिमम विद्यार्थी जे आहेत ते स्टक झालेले आहेत. ओके, तर आपल्याला स्कोर जो आहे तो गट ग च्या पूर्व परीक्षेला जास्त स्कोर जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. तर मॅक्झिमम स्कोर जो आहे तो इथे स्टक झालेला आहे. तर आपल्याला मार्क्स इम्प्रूव्हिंग, समजा ह्या ग्रुप जर तुम्ही पकडला मार्क्स इम्प्रूव्हिंग सब्जेक्ट्समध्ये, तर थोडंसं तुम्ही हार्डवर्क करून याच्यामध्ये अजून 5 मार्क जरी वाढवले, ठीक आहे, आणि मॉडरेट जे विषय आहे चालू घडामोडी आणि इतिहास याच्यामध्ये थोडंसं तुम्ही हार्डवर्क करून अजून 5 जरी मार्क्स वाढवले तरी सुद्धा तुमचा स्कोर जो आहे हा जवळपास 65-70च्या गुणांपर्यंत हा तुमचा स्कोर जो आहे हा तुमचा जाऊ शकतो. मात्र यासाठी तुम्हाला एक प्रॉपर प्लॅनिंग करणं फार गरजेचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, प्लॅनिंग केल्यानंतर त्याचं एक्झिक्युशन सुद्धा व्हायला हवं. नुसता विचार करून तुम्हाला इथपर्यंत तुम्ही पोहोचू शकणार नाही आहात. ठीक आहे, तर त्यासाठी प्लॅनिंग जे आहे हे तुमचं होणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, तर 65 ते 70 पर्यंत तुम्हाला जाण्यासाठी काय काय करावं लागेल त्या दृष्टिकोनातून आपल्याला व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून जो आहे तो विचार करायचा आहे. ठीक आहे, तर आता तरी सरासरी पर्यंत तुम्ही इथपर्यंत जाता, 55 पर्यंत तरी जाता, प्लस याच्यामध्ये अजून 10 मार्कची जरी तुम्ही ऍडिशन जरी केली तरी सुद्धा तुमचा स्कोर हा 65 पर्यंत जाऊ शकतो. आणि इव्हन अजून जरी चांगली तयारी केली तर आरामामध्ये तुमचा स्कोर हा 70 ते 75 पर्यंत देखील जाऊ शकतो. मात्र यासाठी प्रॉपर प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन असणं फार गरजेचं आहे. आणि कंबाईनचे प्रश्नपत्रिका सोडवताना तुमचा मॅक्झिमम फोकस हा ॲक्युरसी वरती असला पाहिजे. ठीक आहे, ॲक्युरसी वरती असला पाहिजे. समजा तुम्हाला 55 ते 60 प्रश्न जर तुमचे बरोबर येत आहेत सगळ्या पेपरमधले मिळून, तर तुम्ही वरती रिस्क घ्या.
रिस्क घेऊ शकता 2 पर्यायामध्ये जर गोंधळलेला असाल. मात्र तो प्रश्न जर तुम्ही वाचलेलाच नसेल तर तिथे रिस्क घेण्यामध्ये काही पॉईंट नाही. तुमचं डायरेक्ट पुन्हा कट ऑफच्या माध्यमातून 2 ते 3 मार्क्सने तुमचे कट ऑफ जे आहे ते राहू शकते. ठीक आहे. त्याच्यामुळे जर तुमचा स्कोर चांगला येतो, एक तुम्ही राऊंड ऑलरेडी पेपरचा सॉल्व्ह केलेला असेल, ठीक आहे, आणि त्यावेळेला तुम्हाला कळते की आपल्याला स्कोर हा चांगला होतोय, मग तुम्ही कुठेतरी पुढे 10-15 क्वेश्चनचे जिथं तुम्ही गोंधळलेला तिथं तुम्ही रिस्क घेऊ शकता. मात्र जिथे काहीच तुम्हाला आयडिया नाही त्याच्यामध्ये तुम्ही रिस्क घेत बसलाय तर डेफिनेटली तुमचा स्कोर हा निगेटिव्ह मध्ये जाण्याचे चान्सेस फार वाढतात कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये. ठीक आहे. तर हे पहिल्यांदा 3 विषय तुम्ही मेन म्हणजे समजून घ्या की मार्क इम्प्रूव्हिंग सब्जेक्ट्स कोणते आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला मार्क्स जे आहे ते इम्प्रूव्हमेंट आपल्याला करणं गरजेचे आहे. 50% वेटेज इथंच आहे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला स्कोर जो आहे तो काढावा लागेल. हाय स्कोरिंग सब्जेक्टमध्ये तुमचा स्कोर हा स्टिक राहायला पाहिजे, म्हणजे इतकाच मेंटेन जो आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे, याच्यामध्ये कुठलाही चान्सेस तुम्ही घेऊ शकत नाही. ठीक आहे. हे 25% वेटेज इथं आहे. आणि तिसरा आहे मॉडरेट, चालू घडामोडी त्याला मॉडरेट मी का म्हणतो तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये मी पुढच्या स्लाइडमध्ये सांगेन. तर हे जवळपास 25 मार्कचं आहे. याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 10 पर्यंत आता तुम्ही जातायच, पण याच्यामध्ये थोडंसं इम्प्रूव्हमेंट करून तुम्हाला याच्यामध्ये अजून 5 मार्क तुमचे कसे वाढतील, 5 वाढतील किंवा जितके जास्त वाढवता येतील तितके, पण हे तुम्हाला गट क च्या पूर्व परीक्षेला स्कोर जो आहे तो वाढवायला लागणार आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं की मार्क इम्प्रूव्ह आपल्याला करायचे आहेत. गणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या विषयामध्ये मिळून आपल्याला मार्क्सची इम्प्रूव्हमेंट जी आहे ती हवी आहे. हाय स्कोरिंग सब्जेक्टमध्ये जेवढा स्कोर आपला सध्या होतोय तेवढा स्कोर आपला स्टक राहायला पाहिजे, तेवढा इंटॅक्ट राहायला पाहिजे. ठीक आहे. 25 पैकी 20 पर्यंत तुम्ही इथं पोहोचलाच पाहिजे ॲट एनी कॉस्ट. ठीक आहे. आणि चालू घडामोडी इतिहासमध्ये तुमचा स्कोर जो आहे तो मॉडरेट होतोय, समजा 25 पैकी समजा 10 जर पडत असतील तर याच्यामध्ये अजून 5 मार्की किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क इम्प्रूव्ह कसे होतील हे आपल्याला इथून पुढच्या पिरियडमध्ये जे आहे ते आपल्याला करणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. तर आता पुढे जाऊया. तर पहिला जो विषय आहे तो आहे गणित आणि बुद्धिमत्ताचा. तर याच्यामध्ये काय करा तुम्ही, आयोगाच्या परीक्षेच्या वेळेनुसार, आता बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतोय की आम्हाला टाइम द्यायचं, टाइम मॅनेजमेंट जमत नाही किंवा मॅथ्स अँड रिझनिंग आम्हाला 3 ते 4 आम्हाला तेवढे सोडवण्यासाठी वेळ मिळतोय. एक तुम्ही तर काम करू शकता, दररोज 20 प्रश्न जे असतील मॅथ्स अँड रिझनिंगचे, भले तुम्ही एक चॅप्टर घेतला असेल तर एका चॅप्टरवरचे एका टाईपवरचे 20 प्रश्न टाइम लावून तुम्ही सोडवा आयोगाच्या वेळेनुसार. एक तरी सकाळी 11 ते 11:20 पर्यंत 20 मिनिटांमध्ये ते सोडून आधी तुम्ही स्वतः सोडवा. ठीक आहे. जो तुम्ही मॅथ्स अँड रिझनिंगला तुम्ही टाइम स्लॉट ठेवलेला असेल, समजा तुम्ही दुपारी 2 ते 4 पर्यंत गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करताय, तर याच्यामध्ये मिनिमम 20 प्रश्न जे आहेत ते तुम्ही आधी बघून सोडवा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी एक तुम्ही टाइम स्लॉट ठरवून घ्या, मला सकाळी 11 ते 11:20 या पिरियडमध्ये जे तुम्ही सोडवलेले आहेत त्या टाईपचं दुसरं एक्झाम्पल 11:40 ते 12 पर्यंत ह्याच्यामध्ये मला 20 प्रश्न गणित आणि बुद्धिमत्ताचे सुटतायत का, याची तुम्हाला प्रॅक्टिस जी आहे ही तुम्हाला करायची आहे, कंपल्सरी करा. ठीक आहे. इथून पुढच्या गटकला जेवढा वेळ उरलेला असेल त्याच्यामध्ये ही तुम्ही टेक्निक जी आहे ती लावून तुम्ही करू शकता. ठीक आहे. हिथंच समजा तुम्हाला ह्याचं जर तुम्हाला जर जमत नसेल तर तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही 20 मिनिटं दिवसभरामधली काढा आणि तिथं तुम्ही जे टाईप्स जे सोडवले असेल एका टाईपवरचे 20 एक्झाम्पल्स तिथं तुम्हाला टाइम लावून सोडवायचे आहेत. ठीक आहे. यासाठी प्रत्येक टाईपचं उदाहरण तुम्ही स्वतः सोडवा आणि त्यावर आधारित दुसऱ्या टाईपचं उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा. जो काही तुमचा स्टडी स्लॉट तुम्ही ठेवलेला आहे तो सोडून. ठीक आहे. 20 मिनिटं कुठलीही काढायचे आणि त्याच्यामध्ये 20 प्रश्न गणित आणि बुद्धिमत्ताचे आपल्याला एक एक टाईपचे सोडवायचे आहेत. ओके. टाइम लावून सोडवायचे आहेत. यासाठी तुम्ही सचिन ढवळेंचं संदर्भ पुस्तक इथं वापरू शकता गणित आणि बुद्धिमत्तेसाठी, आणि एकच पुस्तक करा, खरं ते चांगलं करा, आणि एमपीसीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्ही इथं वापर जो आहे तो करू शकता. ठीक आहे. कुठलंही एक पुस्तक सचिन ढवळेंचं वापरा आणि तेच सारखं करायचं आहे, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये सगळे फॉर्म्युले वगैरे सगळे सेट होऊन जातील आणि ह्या वेळेनुसार ही टेक्निक तुम्हाला वापरायची, तरच तुमचा गणित आणि बुद्धिमत्तामध्ये मॅथ्स जो आहे स्कोर जो आहे तो तुमचा इम्प्रूव्ह होणार आहे. ठीक आहे. दुसरा विषय आहे सामान्य विज्ञानचा. सामान्य विज्ञानमध्ये तुम्ही सचिन भस्केंचं पुस्तक वापरा, सोबत तुम्हाला लुसेंटचं पुस्तक जे आहे ते वापरावंच लागेल. एका पुस्तकावरती सामान्य विज्ञानला डिपेंड राहू नका, कारण एका पुस्तकामधून सगळे प्रश्न येतील असं होणार नाही. सचिन भस्के करा, लुसेंट करा, आणि त्यासोबत जर तुम्हाला टाइम मिळाला तर तुम्ही दीपस्तंभचं पुस्तक इथं वापरू शकता, ज्याच्या लेखिका मोनाली साळुंखे म्हणून आहेत. ते सुद्धा पुस्तक चांगलं आहे, थोडंसं मोठं पुस्तक आहे ते. मात्र जसं तुम्हाला जी कोणती लँग्वेज सूट होते, समजा तुम्हाला सचिन भस्केची लँग्वेज सूट होते त्याच्यासोबत तुम्हाला लुसेंट वापरावं लागेल. ठीक आहे. दीपस्तंभची लँग्वेज सूट होते तर त्याच्यासोबत तुम्हाला लुसेंट जे आहे ते वापरावंच लागेल. ठीक आहे. कुठलीही 2 करा. आणि सोबत एनसीईआरटी किंवा स्टेट बोर्डच्या 11वी 12वीच्या फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोच्या जर तुम्हाला नोट्स मिळाल्या
समजा तुमच्या क्लासमध्ये असतील किंवा जर तुम्हाला स्वतः बनवता आल्या तर तुम्ही बनवा त्या चॅप्टरवरच्या. आता फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही प्रकाश करणार आहात, समजा लाईट हा हे चॅप्टर घेणार आहात, तर NCERT मध्ये 11वी-12वी मध्ये लाईटचा चॅप्टर कुठे आहे बघा आणि त्यावरच्याच फक्त नोट्स तुम्हाला जे आहेत ते बनवायचे आहेत. ठीक आहे. सामान्य विज्ञानामध्ये काही चॅप्टर असे आहेत की ज्याच्यावरती रिपिटेटिव्हली प्रश्न जे आहेत ते आयोग विचारतं. असे चॅप्टर्स तुम्ही ज्यावेळी PYQचा अभ्यास करता, एखादं पुस्तक समजा 21,000चं पुस्तक तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की लाईट वरती किती क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे, साऊंड वरती किती क्वेश्चन्स आलेले आहेत. तर त्यानुसार तुम्हाला चॅप्टरची प्रायोरिटी देखील ठरवावी लागेल. ओके. तर त्यानुसार तुम्हाला अभ्यास जो आहे तो करायचा आहे. सामान्य विज्ञानासाठी हे संदर्भ पुस्तके इनफ आहेत. एवढंच तुम्हाला करायचं, याच्या बाहेर तुम्हाला काही करायचं नाहीये. ठीक आहे. याच्यासाठी सुद्धा तुम्हाला एखादा स्लॉट जो आहे तो तुम्हाला ठरवून ठेवावा लागेल. आता सामान्य विज्ञानामध्ये प्रश्नांची रिपिटेशनची जी संख्या असते ही थोडी लिमिटेड असते. म्हणजे तेच प्रश्न पुन्हा येतील का, तर तसं येऊ शकणार नाहीत. यासाठी तुम्हाला पुस्तक वाचणं कंपल्सरी गरजेचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. पण ते प्रश्नपत्रिकेवरून आपल्याला एक अंदाज येऊ शकतो की आयोग कशा प्रकारे प्रश्न जे आहेत ते विचारतात. आता वनस्पतीच्या वर्गीकरणावरती प्रश्न येतो, प्राण्यांच्या वर्गीकरणावरती प्रश्न येतो, तर आयोगाचा ट्रेंड कशा प्रकारे प्रश्न विचारायचा आहे हे तुम्ही प्रश्नांचे अनालिसिस केल्यानंतर आपल्याला समजू शकतं. मात्र ते रिपीट होतील याचे चान्सेस फार कमी आहेत. रिपिटेशनचे चान्सेस आहेत जिओग्राफीमध्ये, पॉलिटीमध्ये, इकोमध्ये. पण सामान्य विज्ञानामध्ये थोडेसे, सामान्य विज्ञान असेल किंवा हिस्ट्री असेल, हे सब्जेक्ट असे आहेत की त्याच्यामध्ये रिपिटेशनचे चान्सेस थोडेसे कमी राहतात. मात्र पॅटर्न लक्षात येऊ शकतो की कशा प्रकारे आयोग जे आहेत आपल्याला प्रश्न विचारू शकतं. त्याच्यानंतर तिसरा विषय आहे अर्थशास्त्र. अर्थशास्त्रासाठी रंजन कोळंबेंचं जर वापरत असाल तर कोळंबेंचंच वापरा, किंवा किरण देसलेंचा भाग 1 वापरत असाल तर भाग 1च वापरा. ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आहे आयोगाच्या झालेल्या प्रश्नपत्रिका ह्या तुमच्याकडे असणं कंपल्सरी गरजेचे आहेत. कारण आता रिपिटेशन जे आहे हे इकोमध्ये जे व्हायला सुरुवात झालेली आहे. आता जर तुम्ही बघितलं तर घसारा वगैरे जे GDP वगैरे जे विचारलेलं आहे राष्ट्रीय उत्पन्न या चॅप्टर मधलं, तर त्याच्यामध्ये रिपिटेशनचे चान्सेस जे आहेत ते होण्यासाठी सुरुवात जी आहे ती झालेली आहे. ऍटलिस्ट प्रश्नपत्रिका जरी तुम्ही केल्याच्या त्या चॅप्टरवरचे प्रश्न जरी सोडवले तरी इतके प्रश्न आयोगाने आजपर्यंत विचारलेले आहेत की ते सोडून अजून काही त्या चॅप्टरमध्ये राहिलेलं आहे का, इतकंच तुम्हाला फक्त याच्यामध्ये अभ्यासायला फक्त बाकी राहिलेलं, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आयोगाचे फेवरेट चॅप्टर्स असतात पूर्व परीक्षेला दारिद्र्य, राष्ट्रीय उत्पन्न, बेरोजगारी, पंचवार्षिक योजना, सार्वजनिक वित्त आणि कर रचना. हे आयोगाचे अतिशय फेवरेट चॅप्टर्स आहेत. ह्याच्यावरती आयोग कंपल्सरी प्रश्न जास्त ते विचारत होतं. आपल्याला मार्क्स कसे मिळता येतील, कोणत्या चॅप्टरवरती आपली चांगली तयारी करायची जेणेकरून त्यातून आपल्याला मार्क्स पिक करता येईल, हे आधी तुम्हाला ठरवायचं आहे. यासाठी आयोगाच्या झालेल्या प्रश्नपत्रिका तुम्हाला फार महत्वाचा एक रोल जो आहे हा ह्याच्यामध्ये प्ले करणार आहे. ठीक आहे. तर हे मार्क्स इम्प्रूव्हिंगला तुम्ही अशा प्रकारे मी जे सांगतो हे थोडंसं तुम्ही लक्षामध्ये ठेवा. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने ट्विस्ट करू शकता, मात्र अशा पद्धतीने गोष्टी तुम्हाला पुढे पुढे सरकवायच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्यशास्त्रासाठी तुम्हाला रंजन कोळंबेंचं वापरू शकता किंवा लक्ष्मीकांतचं वापरू शकता. आणि मेन म्हणजे आयोगाच्या झालेल्या प्रश्नपत्रिका कंपल्सरी तुम्हाला त्या चॅप्टरवरचे सगळे प्रश्न आणि त्याचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला त्या पुस्तकातून वाचायचं आहे. याने काय होईल, तुमचा आत्मविश्वास अजून वाढायला सुरुवात होईल, लक्षात घ्या. आणि भूगोल सौदींचं वापरत असेल सौदींचं, कोळंबेंचं वापरत असेल तर कोळंबेंचं, दीपस्तंभचं वापरत असेल तर दीपस्तंभचं. आणि आयोगाच्या झालेल्या प्रश्नपत्रिका कंपल्सरी सोडवणं, त्या चॅप्टरवरचे प्रश्न कंपल्सरी सोडवणं हे तर गरजेचं आहे. तुमचा स्कोर जो आहे तो इंटॅक्ट राहणार आहे. तुमच्या स्कोरला याच्यामध्ये काही सुद्धा प्रॉब्लेम जो आहे तो येणार नाही. स्कोर तुमचा हायच याच्यामध्ये राहू शकतो. आयोगाच्या प्रश्नपत्रिका आणि कुठलंही एखादं पुस्तक यामधलं तुम्ही वाचू शकता, काही सुद्धा याच्यामध्ये प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. तिसरा जो स्लॉट आपण ठरवलेला आहे मॉडरेटचा, त्याच्यामध्ये चालू घडामोडी. की चालू घडामोडीसाठी सिम्प्लिफाईड आणि GK टुडे हे 2 सोर्सेस खूप झाले. ठीक आहे. कारण ढीकभर पुस्तक वाचून याच्यामध्ये काही सुद्धा उपयोग होणार नाही, कारण शेवटी तुमची उजळणी जी आहे ही पडू शकत नाही. त्याच्यामुळे सिम्प्लिफाईड आणि GK टुडे कंपल्सरी तुम्ही करून जावा. आत्ताच्या कंबाईनच्या गट बच्या पूर्व परीक्षेला भले तुम्हाला प्रश्न याच्यातले दिसलेले नाहीत, मात्र राज्यसेवेला सिम्प्लिफाईड मधले आणि GK टुडे मधले प्रश्न आलेले होते. त्याच्यामुळे सोर्सेस जे आहेत, आयोगाने गुगली फेकली म्हणून सोर्सेस सोडून द्यायचं, ह्याच्यामध्ये काहीही तथ्य राहणार नाही. याच्यामध्ये तुम्हाला तुमचा लॉसच होऊ शकतो स्कोरिंगमध्ये. त्याच्यामुळे आहे ते जे घटक आहेत सिम्प्लिफाईड आणि GK टुडे कंपल्सरी तुम्हाला करून जायचं म्हणजे जायचंच आहे कसल्याही परिस्थितीमध्ये. आणि कारण काय माहिती का, की शेवटपर्यंत आपण सांगू शकत नाही की प्रश्न आपल्याच सोर्स मधून येतील चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. काही टाकू शकतात. त्याच्यामुळे शेवटपर्यंत फक्त आपल्या हातामध्ये काय की बाबा आजपर्यंत ज्या मधून येत आहेत
आम्हाला तेच करून जाणं कंपल्सरी गरजेचं आहे. जसं पॉलिटिच्या बाबतीमध्ये सांगू शकतो की बाबा राष्ट्रपतीवरचा येऊ शकेल, मूलभूत हक्कावरचा एखादा प्रश्न येऊ शकेल, सरनाम्यावरचा एखादा प्रश्न येऊ शकेल. तसंच चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये आपण सांगू शकत नाही छाती ठोकपणे की बाबा हा प्रश्न येईलच. तिथं आपण काय सांगू शकतो, एखादा प्रश्न पुरस्कारावरती येऊ शकतो. आता कुठला पुरस्कार विचारतील हे आपल्याला माहित आहे का, तर आपल्याला माहित नसतं. त्याच्यामुळे शेवटपर्यंत आपण सांगू शकणार नाही की आपल्या सोर्समधून येतील. मात्र आजपर्यंत ज्या सोर्समधून आलेले आहेत ते सोर्सेस आपण स्टिक ठेवले तरी सुद्धा आपल्याला चांगलं होणार आहे. प्लस याची करंट अफेअरची सिरीज सुद्धा आपल्या चॅनलवरती चालू आहे. ते सुद्धा डेली आपण क्विज अपलोड करतो, ते सुद्धा तुम्ही डेलीच्या डेली बघत जा. तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तो होणार आहे. ते तुमच्या करंट अफेअर्सच्या प्रिपरेशनमध्ये हातभारच तुम्हाला लावणार आहे. ठीक आहे. आणि ज्यांना कुणाला जीके टुडेच्या पीडीएफ मराठीमध्ये हवे असेल 2024च्या, तर सगळ्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकताय. डायरेक्ट घ्या, प्रश्नपत्रिका प्रश्न उत्तर पाठ करा, विश्लेषण पाठ करा आणि परीक्षेला जा. ठीक आहे. आपल्याला स्कोर येण्याशी मतलब आहे प्रिलिमला, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर इतिहास समाधान महाजन यांचं पुस्तक व्यवस्थित करा. अनिल कठारे किंवा गाठाळ कोणतेही एक जरी वापरलं तरी सुद्धा चालेल, मात्र व्यवस्थित पाहिजे आणि एक एक लाईन केअरफुली वाचणं गरजेचं आहे. याच्यामध्ये सुद्धा रिपिटेशनचे चान्सेस जे असतात ते फार कमी असतात. हिस्ट्रीमध्ये तेच प्रश्न रिपीट होतील याची गॅरंटी नसते. मात्र कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात आणि कोणकोणत्या चॅप्टरवरती प्रश्न आलेले आहेत, आयोग कुठल्या चॅप्टरला वेटेज देते, यासाठी मात्र पीवायक्यू चे लिस्ट बघणं तुम्हाला फार गरजेचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर हे झालं चालू घडामोडी इतिहास या विषयाच्या बाबतीमध्ये मॉडरेट आहेत, कारण आपण याच्यामध्ये काही सांगू शकणार नाही की हे येईल ते येईल ते येईल. ठीक आहे. मात्र जे सोर्सेस आहेत ते आपल्याला चांगलं करणं, त्याच्यावरती 100% एफर्ट्स घेऊन परीक्षेला जाणं आपल्याला कंपल्सरी गरजेचं आहे. आता तुमचे गोल सेट कसे करू शकता तुम्ही डेली स्टडी, तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होण्यासाठी तुमचे काहीतरी गोल लागेल ना. तुम्हाला अभ्यास कसा करणार तुम्ही? समजा आज 13 फेब्रुवारी 2025 आहे, तर असे तुम्ही एक तुमच्या नोटबुकमध्ये असे तुम्ही इंडेक्स बनवून ठेवा. समजा आज काय करायचं आहे, दिनांक, विषय, वेळ, चॅप्टर आणि काय वाचायचं आहे. ठीक आहे. हे तुम्हाला दररोज आजच्या रात्रीचं नियोजन, तुम्हाला उद्यासाठीचं आजच्या रात्री तुम्हाला हे नियोजन करून ठेवायचं आहे. समजा 13 फेब्रुवारी 2025 आहे, तर मला गणित मी कधी वेळ देणार? दुपारी 2 ते 4 मध्ये वेळ देणार. आणि तुम्हाला मी सांगितले कुठलेही 20 मिनिटं अशी काढा, शक्यतो आयोगाच्या वेळेनुसार जर तुम्ही 20 मिनिटं काढली तर ते तुम्हाला बेटर ठरेल, म्हणजे तुमचं माइंड त्याला चांगलं कनेक्ट होऊ शकेल. 20 मिनिटं अशी काढा की त्याच्यामध्ये 20 प्रश्न गणिताचे आणि 20 प्रश्न बुद्धिमत्ताचे, जे कोणी तुम्ही दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये सोडवलेले असाल. समजा अंतर, वेळ आणि वेग घेताय, ह्यातला समजा टाईप 1 घेतला, तर त्या टाईप 1चे 20 एक्झाम्पल जे तुम्ही त्या 2 ते 4 मध्ये सोडवलेले आहेत ते सोडून त्याच टाईपचे 20 गणित टाइम लावून तुम्ही दररोज 20 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत. ही तुमची एक प्रकारची टेस्टच झाली. ठीक आहे. टाईप 1चं उदाहरण मला तिथे घ्यायचं आहे. बुद्धिमत्ता समजा 2 ते 4 घेता, म्हणजे 1 तास 2 ते 3 समजा तुम्ही गणित करता आणि 3 ते 4 समजा बुद्धिमत्ता करताय. तर दिशा जर तुम्ही करत असाल तर त्याच्यामध्ये टाईप 1चे जी उदाहरणं असतील ही तुम्हाला सगळी एक 20 मिनिटं लावून ही तुम्हाला कंपल्सरी सोडवायची आहेत. ठीक आहे. म्हणजे 20 नाही, 10 इथं म्हणू, 10 गणिताचे आणि 10 बुद्धिमत्ताचे एक्झाम्पल्स, म्हणजे असे मिळून 20 होतील. तर हे 20 क्वेश्चन जे असतील हे टाइम लावून तुम्हाला 20 मिनिटांमध्ये सोडतायत का बघा, तरच तुमचा टाईप जो आहे हा प्रॉपररित्या तुम्ही सोडवलेला आहात आणि तो तुमच्या डोक्यामध्ये बसलाय असं तुम्ही कन्सिडर करायचं आहे. नंतर अर्थशास्त्र समजा सकाळी तुम्ही 8 ते 10 घेताय, ह्याच्यामध्ये तुम्ही राष्ट्रीय उत्पन्न हा चॅप्टर चालू केलाय, तर त्याच्यामध्ये जीडीपी बद्दलची माहिती मला वाचायची आहे. हे फक्त तुम्हाला मी समजण्यासाठी देतो, लक्षात ठेवा. किती पॉईंट्स करायचे त्याच्यामध्ये तुम्ही ऍडिशन करू शकता. मला या वेळेमध्ये एवढे पॉईंट वाचायचे आहेत. सामान्य विज्ञान करताय 10:30 ते 12 पर्यंत, याच्यामध्ये मला प्रकाश हा चॅप्टर घेतो मी, तर प्रकाशाचं परावर्तन वगैरे मी त्या चॅप्टर मधलं जे आहे ते वाचू शकतो. तर इथं तुम्ही पॉईंटची संख्या तुम्ही इथं मेन्शन करायचे, मला त्या दिवशी किती पॉईंट्स वाचायचे आहेत त्या विषयाशी निगडीत. मग असं तुम्ही फ्लिप करू शकता. किंवा जर तुमचा एक चॅप्टर जर तुमचा व्यवस्थित होत असेल, म्हणजे एका वीकमध्ये समजा 2 विषय घेऊ शकता, एका महिन्यामध्ये तुम्ही 2 विषय घेऊ शकता. असं तुमच्या वेळेनुसार तुम्हाला टाइम स्लॉट जो आहे हा तुमच्या याच्यामध्ये बनवायचा आहे. मात्र हे जे आहे हे दररोज आदल्या दिवशी रात्री तुमचं उद्याचं नियोजन जे आहे हे तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. सगळे याच्यामध्ये मेन्शन पाहिजे आणि मेन्शन झाल्यानंतर त्याला चेक मार्क करत चला, हे माझं झालंय, हे माझं झालंय, हे माझं झालंय, म्हणजे गोष्टी पुढे पुढे सरकतील. नाहीतर नुसता विचार करत राहिलाय, आता हे टाइम नाहीये, काही शेड्यूल नाहीये, प्रॅक्टिस नाहीये, कसं होणार प्रिलिमचा स्कोर नाही वाढू शकणार. त्याच्यामुळे हे तुमचे डेलीचे स्टडी गोल जे आहे ते तुम्हाला इथून पुढे सेट करायचे आहेत. ठीक आहे. तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कशामध्ये तुम्हाला इम्प्रूव्हमेंट जे आहे ही करायची आहे. ठीक आहे. तर हे मार्क इम्प्रूव्हिंग सब्जेक्ट्स कोणते आहेत हे तुम्ही बघून घ्या. गणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र, याच्यामध्ये तुम्हाला स्कोर इम्प्रूव्ह करायचा आहे.
राज्यशास्त्र भूगोल याच्यामध्ये तुम्हाला हाय स्कोर करायचा आहे, जो की होईलच व्यवस्थित केला तर. आणि चालू घडामोडी इतिहास याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडासा स्कोर जो आहे मॉडरेट विषय आहेत, थोडासा स्कोर तुम्हाला इम्प्रूव्ह याच्यामध्ये करायचा आहे. मात्र यासाठी प्लॅनिंग पाहिजे. प्लॅनिंग कशा पद्धतीने करायचं ते तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलंच आहे, कशा पद्धतीने गोष्टी पुढे पुढे न्यायच्या आहेत. ठीक आहे. तर हे व्यवस्थित 2 ते 3 वेळा व्हिडिओ व्यवस्थित तुम्ही ऐका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या डेलीचं स्टडी गोल सेट करून ठेवा, तरच तुम्ही यामधून बाहेर पडू शकाल. इव्हन तुम्हाला एक आरसा दिसेल की बाबा मी आज काय केलंय, माझं काय वाचायचं राहिलंय. आणि जर तुम्ही नुसतं स्वप्नाच्या दुनियेमध्ये राहून जर विचार करत असाल की मला PSI होणार, मी STI होणार किंवा मी टॅक्स असिस्टंट होणार, तर ते स्वप्नाच्या दुनियेमध्येच तुम्ही होऊ शकता, रियालिटीमध्ये होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर रियालिटीमध्ये या, तुमचं स्टडी गोल सेट करा डेलीचं आणि त्याला टेकमार्क करत चला. जशा गोष्टी सांगितलेल्या आहेत तशा त्या पद्धतीने पुढे पुढे जाण्यासाठी एक्झिक्युशन करा. आणि मेन म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवा, हार्डवर्क करा. डेफिनेटली तुम्हाला एखादी तरी पोस्ट जी आहे ती गॅरंटेड मिळून जाईल. मात्र स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर या. ग्रुप सीला सुद्धा बघता बघता ग्रुप सीची परीक्षा तोंडावर येऊन ठेपेल आणि त्याच्यानंतर मग हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला त्याचा काहीही फायदा होणार नाही. लवकरात लवकर जागे व्हा. स्कोर इम्प्रूव्ह करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न जो आहे तो झोकून देऊन करायचा आहे. सर्वांनी आपलं चॅनल जे आहे, नक्कीच सर्वांनी चॅनल जे आहे ते आपलं सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.